हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत सिम्पल पास्ट टेन्स. तर तुम्हाला पास्ट टेन्स बद्दल खूप माहिती परंतु तुम्हाला इंग्लिशमध्ये सेंटेन्सच करता येत नाही, तुम्हाला बोलताच येत नाही सेंटेन्स. तर आज आपण आजच्या व्हिडिओत हेच समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला मी एक्झाम्पल्स देईन काही, ते तर तुम्हाला समजल्यावर तुम्हाला सेंटेन्स नक्कीच क्रिएट करता येतील. ठीक आहे. तर आपण सिम्पल पास्ट टेन्स कधी यूज करतो? द ॲक्शन दॅट हॅपन अँड वेअर कम्प्लिटेड इन द पास्ट और ॲट अ स्पेसिफिक टाइम इन द पास्ट अँड फॉर द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट इन द पास्ट. म्हणजे आपण भूतकाळात पूर्ण झालेल्या कामाबद्दल बोलण्यासाठी सिम्पल पास्ट टेन्स यूज करतो. जसं की आपल्याला बोलायचे काल काय घडलं, काल रात्री काय घडलं, किंवा मागच्या आठवड्यात, किंवा 2 दिवसापूर्वी, म्हणजे यस्टरडे, लास्ट नाईट, लास्ट वीक, किंवा 2 days ago. अशा गोष्टींविषयी बोलायचं असेल तर आपण सिम्पल पास्ट टेन्स यूज करतो. तर आपण त्याचा completed action in the past किंवा specific time in the past, like she met her friend at 8 PM yesterday. किंवा इव्हेंट्स बद्दल बोलायचे जे पास्ट मध्ये आहे, तर ही woke up, got dressed and went out, पास्ट मध्ये आहे. तर आपण बघूया आपण की पॉझिटिव्ह स्ट्रक्चर असेल तर आपण फॉर्म्युला काय यूज करतो, किंवा वर्बचं कोणतं फॉर्म यूज करतो. तर फॉर्म्युला आहे सब्जेक्ट अँड V2 म्हणजे पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब. जसं की आपण एक्झाम्पल बघूया. ही एट लंच अँड आर ॲगो, माय मम वेंट टू इस्तांबुल लास्ट नाईट. जसं की V2 फॉर्म म्हणजे गोचं वेंट, ईटचं एट, सीचं सॉ, डूचं डीड. असं आपण वर्बचं सेकंड फॉर्म यूज करतो जर पास्ट टेन्स विषयी आपण बोलत असू. जसं की मी काल लवकर उठले. सो आय वोक अप अर्ली येस्टरडे. वेकचं वोक अप, आय वोक अप अर्ली येस्टरडे. किंवा मी बसने ऑफिसला गेलो म्हणजे पास्टमध्ये घडले. आय वेंट टू द ऑफिस बाय बस. आय रीच द ऑफिस ॲट 9 o'clock. किंवा आय वर्क ऑल डे, मी पूर्ण दिवस काम केलं. किंवा असं आय फिनिश्ड माय वर्क इन द इव्हिनिंग, मी संध्याकाळी काम पूर्ण केलं. आय फिनिश माय वर्क इन द इव्हिनिंग. त्यानंतर बघूया आपण निगेटिव्ह स्ट्रक्चर असेल तर आपण कसं यूज करतो. तर निगेटिव्ह स्ट्रक्चर असेल तर आपण सिम्पली डिड नॉट यूज करतो आणि वर्बचा बेस फॉर्मच यूज करतो. मग फॉर्म्युला काय होईल? सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस वर्ब. सो एक्झाम्पल काय असेल मग? ही डिड नॉट स्टडी मॅथ येस्टरडे. आय डिड नॉट गो टू स्कूल लास्ट नाईट. जस्ट तुम्हाला डिड नॉट ॲड करायचं आणि वर्बचा बेस फॉर्मच यूज करायचा इथे. आय डिड नॉट गो टू ऑफिस येस्टरडे, मी काल ऑफिसला गेलो नाही, किंवा तिने जेवण बनवलं नाही. शी डिड नॉट कुक फूड. शी सब्जेक्ट, डिड नॉट अँड कुक बेस फॉर्म. सो शी डिड नॉट कुक फूड. ही डिड नॉट अंडरस्टँड द प्रॉब्लेम. ही डिड नॉट अंडरस्टँड द प्रॉब्लेम. किंवा वी डिड नॉट फिनिश द वर्क, आम्ही काम पूर्ण केलं नाही. वी डिड नॉट फिनिश द वर्क. ठीक आहे. तर कधी कधी काय होतं बोलताना आपण असं बोलतो की आय डिड नॉट वेंट होम. तर हे चुकीचं आहे. आपण जेव्हा डिड नॉट यूज करतो तेव्हा आपण वर्बचा बेस फॉर्म यूज करतो, म्हणजे आपण तिथं वेंट नाही यूज करतात. आय डिड नॉट गो होम. किंवा डिड यू एट फूड. हे तर आपण क्वेश्चन फॉर्ममध्ये कसं बोलतो हे बघूया क्वेश्चन विचारल्यावर. तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगायचं की डिड यू एट फूडचं तुम्ही काय क्रिएट करणार पास्ट टेन्समध्ये. आता आपण बघूया क्वेश्चनचं. क्वेश्चन असं तो तेव्हा आपण डीड यूज करतो, पण सब्जेक्टच्या आधी, म्हणजे डीड बिफोर द सब्जेक्ट अँड वर्बचा बेस फॉर्म यूज करतो.
जसं मग स्ट्रक्चर काय होईल, डीड दॅन सब्जेक्ट दॅन V2 म्हणजे डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म और बेस फॉर्म. तर एक्झाम्पल काय होईल, डीड यू रीड अ बुक येस्टरडे, डीड यू रीड अ बुक येस्टरडे. किंवा डीड यू गो टू ऑफिस येस्टरडे, आधी डीड येईल मग सब्जेक्ट येईल. डीड यू गो टू ऑफिस येस्टरडे. डीड शी कुक फूड लास्ट नाईट, तिने काल रात्री जेवण बनवलं का. डीड शी कुक फूड लास्ट नाईट. किंवा डीड ही कॉल यू, असं. तर डीड यूज करायचं वर्बच्या आधी. तर त्याचं काय येईल, डीड यू एट फूड असं येईल का, आपण वर्बचा बेस फॉर्म यूज करतोय. तर काय येईल, डीड यू ईट फूड, डीड यू ईट फूड. किंवा डीड यू वेंट, वर्बचा फर्स्ट फॉर्म म्हणजे बेस फॉर्म. सो डीड यू गो असं आपण बोलतो. तर आता बघूया आपण रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब आपण पास्ट मध्ये बोलताना यूज करतो. जसं की रेग्युलर वर्बला पास्ट फॉर्म कसा बनतो, तर DED किंवा IED बेस फॉर्म मध्ये ऍड होता. आणि इरेग्युलर वर्ब म्हणजे काय, की त्या वर्बचा युनिक फॉर्म असतो. म्हणजे आपण ED किंवा D ऍड नाही करत तिथे, त्याचा सेपरेट युनिक फॉर्म असतो, म्हणून त्याला इरेग्युलर वर्ब म्हणतात. तर रेग्युलर वर्ब मध्ये ED ऍड करतो, जसं की लिव्हचं लिव्ह, बेकचं बेक. सो एक्झाम्पल काय होईल, मम बेक अ पाय येस्टरडे, बेक. किंवा ED ऍड करतो, जसं की टॉकचं टॉक, क्लीनचं क्लीन, वॉचचं वॉच, शी वॉच अ फिल्म लास्ट नाईट. तसंच आपण क्रायचं क्रायड, वायच्या ऐवजी आय यूज करतो आणि ED लावतो, जसं की ही स्टडीड इंग्लिश येस्टरडे. त्यानंतर इरेग्युलर वर्ब म्हणजे जिथे वर्बचा युनिक फॉर्म असतो. तर मी इथे दिलेले आहेत काही वर्ब, त्याचे युनिक फॉर्म सुद्धा दिलेले आहेत, तर तुम्ही ते रीड करू शकता. आपण शक्यतो पास्ट फॉर्म कधी यूज करतो, जर आपल्याला येस्टरडे आय गो लास्ट नाईट असं बोलायचं असेल तेव्हा आपण यूज करतो. जसं की माय डॅड डिड नॉट गो टू वर्क येस्टरडे, येस्टरडे. आय लर्न स्पॅनिश लास्ट इयर, लास्ट इयर. असं आपण बोलायचं असेल तर आपण यूज करतो. जसं की येस्टरडे वॉज अ बिझी डे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमचे सेंटेन्स सुद्धा कमेंट करायचे आहेत आणि सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.